हाय गाईज, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आपल्या घरी पहा किती मोठे बटाटा चिप्स आहे, पण तरी आपण बनाना चिप्स बनवू. तर त्याच्यासाठी आपण इथे एक कढई घेतली. कढईमध्ये तेल टाकून घेऊ. तर इथं तेल गरम करायसाठी ठेवलं आहे. कमी पॉवर करून देऊ. तर इथं मी बनाना घेतला, कच्चा बनाना आहे हा. तर याला आपण तोडून घेऊ. तर इथं मी 3 केळं घेतली. तर आता याला आपण कापून घेऊ. याचा समोरचा भाग कापून घ्यायचा आहे आपल्याला, आणखी हा मागचा भाग कापून घ्यायचा आहे. नंतर याचे साल काढून घ्यायचे. तर सर्व याचे आपण साल काढून घेऊ. इथं दगडू आला होता. तर असे आपण सर्व याचे साल काढून घेतले. तर आता हे चिप्स पाडून घेऊ आपण यानं. तर अशी प्लेटमध्ये पण पाडू शकता तुम्ही. तर इथं मी लंबे चिप्स पाडून घेतले ते प्लेटमध्ये. आता हे आपण कढईमध्ये टाकू. तर एक एक करून टाकायचे कढईमध्ये. याला दोन्हीकडून फ्राय करून घ्यायचं. जर तुम्हाला पिवळे चिप्स पाहिजे असेल तर तुम्ही एक वाटीमध्ये थोडंसं पाणी आणि 1 चम्मच हळद, 1 चम्मच मीठ असं टाकून ह्या तेलामध्ये तुम्ही टाकू शकता. पण मी नाही टाकलं, मी वरून मीठ टाकणार आहे. तर असे हा सर्व चिप्स आपण तोडून घेऊ. हे चिप्स आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ. दुसरी पद्धत म्हणजे असे डायरेक्ट तुम्ही कढईमध्ये चिप्स पाडू शकता. दोन प्रकारचे चिप्स बनवले मी इथे छोटे. आणखी लंबे पाहिजे असेल तर तुम्ही असे लंबे पण पाडू शकता. असे आपण सर्व चिप्स बनवून घेऊ. फुल पॉवरमध्ये दोन्हीकडून क्रिस्पी होऊ द्यायचे. खूप छान लागतात हे चिप्स.
तुम्ही डायरेक्ट कढईमध्ये मीठ टाकू शकता, म्हणजे हे चिप्सला लागून जाते मीठ. आता याला पण दोन्हीकडून होऊ द्यायचं. तर आपले चिप्स बनवून तयार आहे. पहा किती क्रिस्पी झाले आहे हे. इथे सर्व चिप्स एका प्लेटमध्ये काढून घेतले. आता त्याच्यामध्ये आपण एक चम्मच मीठ टाकू. 1 चम्मच म्हणजे तुम्हाला जसं लागणार तसं तुम्ही मीठ टाका. नंतर याच्यामध्ये थोडी लाल मिरची टाकू आपण, तुम्हाला जसं तिखट लागते तसं. आता याला सर्व मिक्स करून घ्यायचं. मी याच्यात थोडी अजून टाकते मिर्च. आता याला सर्व मिक्स करून घेऊ. तर इथं आपले बनाना चिप्स बनवून तयार आहे. इथं दोन्ही चिप्स एका प्लेटमध्ये काढून घेतले. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. या तुम्ही पण चिप्स खायला. खूप छान झाले होते चिप्स. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.